मुंबईत ऐन गणेशोत्सवात पावसाचं कमबॅक होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। मी सध्या बीकेसी परिसरामध्ये आहे। या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की आज नेमकं कशा पद्धतीचं वातावरण आहे। ढगाळ वातावरण आज मुंबईतल्या काही भागांमध्ये असणार असल्याची माहिती मिळते। आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उत्तर कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या काळामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये विशेषतः जेव्हा पाऊस बरसतो तेव्हा जो सखल भाग असतो त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं, मुंबईकरांची गैरसोय होते। आणि आता तर उद्यापासून गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। त्यामुळे बऱ्याच मंडपामध्ये जे मंडप सखल भागामध्ये आहे त्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे या सगळ्यांची मंडळाकडून सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासोबतच मुंबईकरांनी देखील आपल्या आरोग्याची आणि स्वतःची पावसाच्या काळामध्ये काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। मुंबईमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। त्यानुसार मुंबईकरांनी स्वतःचं वेळापत्रक ठरवावं असं सुद्धा हवामान विभागानं म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।